अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी येथे श्री क्षेत्र त्रिभुवनेश्वराच्या भव्य प्रांगणात महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताहासह विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आयोजित दिंडी मिरवणूक सोहळ्यात तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांचे त्रिभुवनवाडी फाटा ते श्री क्षेत्र त्रिभुवनेश्वर मंदिर या मार्गावर भव्य दिव्य अभूतपूर्व स्वागत करण्यात आले। दिंडी मिरवणूक सोहळ्यात सहभागी कलशांनी सर्वांचे लक्ष आकर्षून घेतले। यावेळी कलश मिरवणुकीत सहभागी विजेत्यांना आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या शुभ हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले। दिंडी मिरवणूक सोहळा त्रिभुवनवाडी फाट्यापासून श्री क्षेत्र त्रिभुवनेश्वर मंदिरापर्यंत काढलेला आहे। खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज एक खूप मोठी उणीव जाणवतीये की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 14 वर्षापूर्वी या अखंड हरिनाम सप्ताहाची मुहूर्तमेढ रोवली असे आपले मार्गदर्शक संत चरण छगन महाराज मानुसरे श्री क्षेत्र बाळनाथगड हे आज पहिल्यांदा या ठिकाणी 14 वर्षानंतर 14 वर्षाच्या कार्यक्रमामध्ये आपल्यामध्ये उपस्थित नाहीत। ते आजारी असल्यामुळे येऊ शकले नाहीत, त्यामुळे त्यांची फार मोठी उणीव आपल्याला आज भासत आहे। तितकंच उणीव भासते हरिभक्तपरायण सुदर्शन महाराज कारखले शास्त्री यांची। त्यांना लातूरला 2 कीर्तन असल्यामुळं ते सुद्धा आज येऊ शकले नाही। काल त्यांच्या नावाची आपण अनाउन्समेंट केली होती, परंतु व्यस्ततेमुळे येऊ शकले नाही। परंतु आपल्या विनंतीनुसार 8 ते 10चा वेळ असून सुद्धा तारकेश्वर गडचे महंत हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज शास्त्री या भव्यदिव्य अशा दिंडी मिरवणुकीसाठी उपस्थित राहिले। सर्वांनी एकदा जोरात टाळ्या वाजवून महाराजांचं स्वागत करूया। खऱ्या अर्थानं महाराजामुळे ही मिरवणूक अतिशय भव्यदिव्य अशा प्रकारे झाली। महाराज महाशिवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने आपले आभार मानतो। या ठिकाणी समोर काही कलश मांडलेले आहेत, तर आम्ही जाहीर केलं होतं की या कलशाची काही बक्षीस या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते आपण वितरण करणार आहोत। तर कलशाचं पहिलं बक्षीस 2525 रुपयाचं बाळासाहेब रामभाऊ कारकिल यांचं आहे। मी आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सर्व कलशाचं निरीक्षण करून पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आपण निवडावं। या सर्व महिला भगिनींनी सजवलेले आहेत। सर्व कलशामधून प्रथम क्रमांकाच्या कलशाची निवड या ठिकाणी तारकेश्वर गडचे महंत हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या शुभ हस्ते होईल। मी त्यांना विनंती करतो की कुठलाही एक कलश आपल्या शुभ हस्ते आपण उचलायचा आहे। जर बघितलं ना
तर सर्वच कळस प्रथम क्रमांकाचे आहेत. तर प्रथम क्रमांक देण्याचं हे जे माझ्यावर जबाबदारी टाकली तर मलाही धर्मसंकट पडले. कारण आता हे सर्व कळस बघितल्यानंतर सर्व चांगले दिसतात. शेरडा 1.25 असे कळस आहे. पण कोणा तरी एका कळसाला निवडावंच लागेल. हरिभक्त परायण पोपट तात्या कारकेले या ठिकाणी निवडतील अशी मी त्यांना विनंती करतो. तारकेश्वरगडचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या शुभ हस्ते झालेले आहे. खूप खूप धन्यवाद महाराज. कलश निवडण्यासाठी आपल्या गावचे प्रीती मास्तर पोपट तात्या कारकेले की जे बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची सेवा करत, मी त्यांना विनंती करतो की आपण एक 501 रुपयाचा उत्तेजनार्थ 4थ्या क्रमांकाचा कलश निवडायचा आहे. भोसले परिवार त्रिभुवनवाडी गावाने केलेल्या अभूतपूर्व स्वागताने भारावून गेलो असून गावाची दिवसेंदिवस प्रगती होत राहील. तारकेश्वर गडाचा आशीर्वाद सातत्याने त्रिभुवनवाडीकरांच्या पाठीशी राहील असे आदिनाथ महाराज शास्त्री यांनी यावेळी सांगितले. श्री क्षेत्र त्रिभुवनेश्वर देवस्थान त्रिभुवनवाडी येथून प्रतिनिधी कृष्णा लवांदेसह जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क.